हा सगळा प्रकार जळगाव शहरातील कांचन नगरातील अष्टभुजा चौकात घडला होता। या ठिकाणी गोविंदा बाविस्कर आणि संजय सौदागर या दोन्ही टवाळखोरांनी चौकात विजेच्या पोलवर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा दगड मारून फोडला होता। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी हा कॅमेरा लावला होता। त्यांचा हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला होता। आदाब, नमस्ते। मैं पत्रकार जहीर शेख शब्बीर, आप देख रहे हो जेके महाराष्ट्र न्यूज चैनल। अगर आप हमारे चैनल पे नए हो और चाहते हो कि हर खबर आप तक सबसे पहले पहुंचे, तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। तलवारी सुरेंद्र जर कोणी केस कापलेला व्हायरल झाला आपलं परत भिंड काढू आम्ही बोलत राहा मंत्र जपत राहा डायरेक्ट लोकांना। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे दोन्ही टवाळखोर काय उद्योग करतायत हे तुमच्या लक्षात आलंच असेल। चौकात लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा ते दगड मारून फोडतायत। अंगात मस्ती असल्यामुळे त्यांनी हा प्रताप केला, पण नंतर पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांची अशी मस्ती जिरवली की नंतर असा प्रकार करताना ते 10 वेळा विचार करतील। हा सगळा प्रकार कुठं आणि कसा घडला तेच पाहूयात। हा सगळा प्रकार जळगाव शहरातील कांचन नगरातील अष्टभुजा चौकात घडला होता। या ठिकाणी गोविंदा बाविस्कर आणि संजय सौदागर या दोन्ही टवाळखोरांनी चौकात विजेच्या पोलवर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा दगड मारून फोडला होता। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी हा कॅमेरा लावला होता। त्यांचा हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला होता। नंतर पोलिसांनी तातडीने तपास करून दोघांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना चांगलीच अद्दल घडवली। दोघांची मस्ती पोलिसांनी कशी जिरवली ते तुम्हीच पहा। बोलत राहा मंत्र जपत राहा डायरेक्ट सांग लोकांना बोलणार नाही, दादागिरी करणार नाही होणार। सांग लोकांना, सांग दगड्या लोकांना सांगा काय केलं। लवकर बोल बोला रे, आता बोलणार रे, लोकांना ऐकू आलं पाहिजे। बोला पण एवढं पण असं ऐकताय ना। तलवारी सुरेंद्र जर कोणी केस कापलेला व्हायरल झाला। गोविंदा बाविस्कर या तरुणाचा वाढदिवस होता। त्याच्या मित्रांनी मध्यरात्री केक कापला, त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा फोडला होता अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पोलिसांनी दोघांची त्याच परिसरात वरात काढली। पोलिसांच्या या भूमिकेचं नागरिकांनी स्वागत केलं।